झी 24 तास एक पाऊल पुढे। ते श्वेतपत्रिकेत कधीच येत नाही। आपण जुन्या श्वेतपत्रिका बघितलेल्या आहेत आणि याला बेसिस काय असं जर मला काकडे साहेबांनी विचारलं तर आपला पहिला श्वेतपत्रिकेचा जो ड्राफ्ट आहे ज्याचं कॅबिनेटमध्ये आपण प्रेझेंटेशन केलं आणि तो आमच्या विधानमंडळात ते सगळ्यांना दाखवला, आमच्याजवळ आला, आम्ही विधानमंडळात तो दाखवला। आता मला सांगा त्या ड्राफ्टमध्ये कुठेतरी आपण कुठल्या प्रकल्पात किती गुंतवणूक झाली, तिथे काय घोटाळा झाला, त्याचं अपडेशन कसं झालं, इतके कसे वाढले, त्याच्यामध्ये ज्या प्रकारे मेंढेगिरी वडनेरे समितीने सांगितलं की कुठली परवानगी न घेता आपल्या स्तरावर मंत्र्यांनी जीआर बदलवले आणि मार्केट रेट्स दिले, तर या सगळ्या गोष्टी तर त्यात नाहीच आहेत। अशा प्रकारचा जर स्टेटस रिपोर्ट आपण आणणार असाल तर त्यातनं केवळ आयवॉश होणार आहे, त्यातनं कुठलेही घोटाळे बाहेर येणार नाही। आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो, भाजपची मागणी काय आहे ते सांगतो। पहिली मागणी अशी, श्वेतपत्रिका तर निघालीच पाहिजे, कारण श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून काय घडलं आणि काय करायचं आहे याची दिशा फायनल होते। पण त्याच्यासोबत याच्यामधले जे घोटाळे बाहेर येत आहेत त्याच्याकरता एक इंडिपेंडंट समिती, एक एसआयटी जी इंडिपेंडंट आहे ही स्थापित करून या घोटाळ्यांची चौकशी करावी। अगदी आपल्याबरोबर अरुण भाटी आहेत। काकडे साहेब, आता जो युक्तिवाद केलाय देवेंद्र फडणवीसांनी त्याचं उत्तर देण्यासाठी मी तुमच्याकडे येणार आहेच, मात्र त्यापूर्वी आपण अरुण भाटियांकडे जाऊया। भाटिया साहेब, हा संपूर्ण सिंचन घोटाळ्याचा प्रवास काय सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या अनेक आठवड्यांपासून आपण बघतो आहोत। आदर्श घोटाळ्याचीच पुनरावृत्ती या घोटाळ्यात सुद्धा होते आहे। या घोटाळ्याच्या बाबतीत असं तुम्हाला वाटतं का, केवळ अधिकाऱ्यांना लटकवून किंवा अधिकाऱ्यांवर चौकशी लावून नेते याच्यातून सही सलामत बाहेर पडण्याचा प्रयत्न करतायत असं तुम्हाला वाटतंय का? हो साहेब, मी आजच आपल्याला सांगू शकतो की हे व्हाईट पेपर, ब्लू पेपर, येलो पेपर जे म्हणायचे म्हणत त्याच्यामध्ये ते काय लिहिणार मुख्यमंत्री आणि गव्हर्नमेंट इन पॉवर। एक तर म्हणणार की विलंब का झाला, लाभ क्षेत्राचे शेतकरी जमीन पुनर्वसन करता सोडायला तयार नाही, लँड ॲक्विजिशनला वेळ लागतात, शेतकरी कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टमध्ये अपील पेंडिंग आहे, तलाठीने रेकॉर्ड अप टू डेट केला नाही, आजोबाच्या नावावर अजून जमीन आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा, ते विलंब एक्सप्लेन करणार। आमचं काय म्हणणं आहे, हे सगळा खिचडी तयार करतात, आम्हाला विलंबाबद्दल जास्त काळजी नाही। दुसरं ते काय सांगणार की बाबा कॉस्ट एस्केलेशन का झालं, ते म्हणणार स्टीलचं किंमत वाढलं, सिमेंटचं किंमत वाढलं, अमुक तापूक म्हणून कॉस्ट वाढलं, त्याच्याबद्दलही आम्हाला जास्त काळजी नाही। अगदी कुठली गोष्टीबद्दल काळजी, अच्छा ते असंही म्हणणार की बाबा एक काम चालू असताना संपे अगोदर दुसरं काम चालू केलं, हे ऍडमिनिस्ट्रेशन बरोबर नाही, त्याचीही आम्हाला जास्त काळजी नाही। व्हॉट इज द मेन पॉइंट, मुख्य प्रश्न काय साहेब, जे ते व्हाईट पेपर येलो पेपरमध्ये त्याचा उल्लेखच करणार नाही, तो प्रश्न हा आहे की जेवढे पैसे खर्च झाले, जेवढे हजारो कोटी रुपये पैसे ऍक्च्युली खर्च दाखवला आहे ते कोणाचे खिशात गेले आणि त्याच्यापैकी किती टक्केवारी रक्कम ऍक्च्युली साईटवर खर्च झाली, एक्सकव्हेशन, सिमेंट, स्टील वगैरे बांधकामामध्ये किती खर्च झाला आणि चोरी किती झाली, हे व्हाईट पेपर कधी सांगू शकणार नाही, यही सांगणार नाही। आणि फ्रॉम द पॉइंट ऑफ व्यू ऑफ द पब्लिक, हमारे आपके लिए महत्व क्या है, चोरी कितना हुआ इसमें, बाकी सब चीजों का जस्टिफिकेशन से हमें आज मतलब नहीं है। हे तुम्हाला तेव्हाच कळणार जेव्हा टेक्निकल कमिटी प्रायव्हेट सेक्टर कडून 2-3 इंजिनिअरिंग फर्मला कॉन्ट्रॅक्ट द्या, ते जाऊन तिथे टेस्ट बोर घेणार की बाबा प्रत्येक डॅम मध्ये दाखवलाय की त्याने 70 मीटर खोल फाउंडेशन केलं, स्टील सिमेंट tons and tons, thousands of tons वापरला, actually test board will show you it is only 30 meters, 25 meters। हे सगळे जगाला माहित आहे की इरिगेशन इज वन ऑफ द मोस्ट करप्ट डिपार्टमेंट्स, कमीत कमी 40-45% रक्कम चोरी होतात। अनलेस दिस टेक्निकल कमिटी इज अपॉइंटेड, सीएम चीफ मिनिस्टर शुड से येस, आम्ही तांत्रिक समिती नेमतो, इंडिपेंडंट नेमतो, प्रायव्हेट सेक्टरचे 4 चांगले कंपनीजला कॉन्ट्रॅक्ट देतो, नुसतं विदर्भामध्ये नाही पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे आम्ही टेक्निकल इन्स्पेक्शन करणार आहे, फिर हम मानेंगे कि चीफ मिनिस्टर के मन में एक्चुअली इंस्पेक्शन करने का इरादा है। अगदी यात अधिकारी अडकणार की याच्यामध्ये नेत्यांची सुद्धा चौकशी होणार, हा एक महत्त्वाचा प्रश्न तर आहेच। आणि त्याचबरोबर श्वेतपत्रिकेतून चोरी कुणी केली, कुणाच्या खिशात पैसे गेले, ही वस्तुस्थिती समोर येणार आहे का, हे आपण अंकुश काकडेंना विचारूया। एका ब्रेकसाठी आपण थांबतोय, ब्रेक नंतर ही चर्चा आपण सुरूच ठेवूया। झी 24 तास एक पाऊल पुढे।